जर आमदार साहेबांनी दादांना तिकीट जर नाही दिले तरी आम्ही या भागातील वळसंगण किंवा कुंभारीगण हे दोन्ही गणातल्या सगळ्या गावातल्या लोक जाऊन आमदारकडे जाऊन आपण दादांसाठी तिकिटासाठी मागणी मागू. तर अशाच प्रकारचे जे क्रेज आपल्या महेशदादा बिराजदारांसाठी आपल्याला पाहायला भेटत आहे. या सत श्री अकाल और अस्सलाम वालेकुम. मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूं एक और नए और बेहतरीन न्यूज रिपोर्ट में. तो बहुत ही खूबसूरती के साथ पूरे सोलापुर जिले में, पूरे महाराष्ट्र में जो है जिला परिषद और पंचायत समिति निवडणुकों का जो है वारा चल रहा है. क्योंकि कल ही के दिन जो है 5 तारीख को जो है 5 फरवरी को जो है बेहतरीन तरीके से जिला परिषद और पंचायत समिति के निवडणुका करने का जो है यहाँ पर बताया गया है अपने हाईकोर्ट के द्वारा. और उसके साथ साथ 7 तारीख को जो है उसका निकाल लगाने का जो है निर्णय लिया गया है, जिसके लिए जो अपन अलग अलग गांव में जा रहे हैं और उस गांव में जाके वहां के पूरा जिला परिषद और पंचायत समिति इलेक्शन का पूरा माहौल जानने की कोशिश कर रहे हैं. तो अभी जो अपन वडगांव में थे, वडगांव से जो है अभी सीधा अपन धोत्री आ चुके हैं. नागनाथ महाराज जी के इस बेहतरीन गांव में आप सभी लोगों का स्वागत है. बहुत ही जबरदस्त जो है वातावरण पूरा जिला परिषद और पंचायत समिति इलेक्शन का अपने को देखने के लिए मिलने वाला है. भाई हर गाँव के जो है लोगों से हम प्रतिक्रिया पूछ रहे हैं, उनको उनका पूरा प्रेफरेंस पूछ रहे हैं, उनको उनका ये क्या है पूरा इलेक्शन को लेके उनके मत क्या है, उनका फेवरेट उम्मीदवार कौन है, उसके बारे में जो अपन यहाँ पर जानने की कोशिश कर रहे हैं. तो अभी अपन जो है धोत्री गांव में है. बहुत ही बड़ा गांव है. यहाँ का मतदान जो है कम से कम 2 से 3 हजार लोग जो यहाँ पर मतदान करते हैं. युवा भी है, बुजुर्ग भी है, महिलाएं भी है, सभी लोग जो यहाँ पर मतदान करते हैं. और ये बीजेपी का जो है गढ़ माना जाता है इस बेहतरीन गाँव को. तो चलिए जानते हैं इस गाँव के लोगों की प्रतिक्रिया. खूपच सुंदररित्या जे आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचा माहोल आपल्याला विविध गावांमध्ये पाहायला भेटत आहे. तर आता आपण जे धोत्री गावातील एक एक करून गृहस्थांशी बोलत आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव? शांतवीर धनया स्वामी. मग स्वामी साहेब, कसं आहे वातावरण जिल्हा परिषद पंचायत समितीचं गावामध्ये? म्हणजे कसं, म्हणजे कोणत्या पक्षाची हवा आहे, माणसाची हवा आहे, कसं आहे? भाजप शिंदे गट दोन्हीचा हवा आहे. हा, तर दोन्ही गटांमधनं थांबणारा माणूस आहे का तुमच्या नजरेत कोण? आता निकालाची तारीख पण जाहीर केली, 5 तारखेला इलेक्शन आहे. तर कोण आहे का दोन्हीकडनं थांबणारा माणूस तुमच्या मध्ये? आहेत, दोन्हीकडनं थांबणारे आहेत. नाव सांगू शकता का कोणाचं? आता मी स्वतः इच्छुक आहे जिल्हा परिषदसाठी का पंचायत समितीसाठी? समितीसाठी ओबीसी महिला. मी माझे घरचे, माझे पत्नी सौरेखा शांतवीर स्वामी हे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत ओबीसी महिलाकडून धोत्री गावात. मी आमचा इथं पंचायत समिती, जिल्हा परिषद पंचायत समिती गट हा ओबीसी महिलासाठी आरक्षण आहे, तरी मी भाजपकडून इच्छुक आहे. तर मग जिल्हा परिषदसाठी कोणाचं नाव सांगू शकता का तुम्ही? नाही, आम्हाला ते जिल्हा परिषदेसाठी आम्हाला काय माहित नाही कोण इच्छुक आहेत काय. म्हणजे बीजेपीची हवा आहे? बीजेपीचा हवा आहे. मग काही लोक, आता मी वडगाववरून आलोय, वडगाव मध्ये प्रतिक्रिया घेतली लोकांची. खूप सारी लोक जे आहेत महेशदादा बिराजदारांचं नाव सांगत होते. तर त्यांच्याबद्दल काय बोलू शकता का? नाही नाही, महेशदादा एक नंबर माणूस आहे आपल्या भागात तरी. ते एक नंबर उमेदवार बी त्यांना दिले तर आम्हाला पसंत आहे. महेशदादा बिराजदार. महेशदादा बिराजदारांनी आपल्या गावासाठी काय केले ते सांगू शकता का? भरपूर कार्य केले. देवळ मंदिर समाजासाठी, मंडळासाठी सर्वांना सहकार्य आहे. महेशदादांचा या गावात खूप सहकार्य आहे. महेशदादा बिराजदार एक माणूस म्हणून कसं वाटते तुम्हाला? मला एक नंबर वाटतं. महेशदादा माणूस म्हणजे महेशदादा बिराजदार हा कोमलते, म्हणजे लहान, म्हणजे वयाच्या लहानापासून ते मोठ्यापर्यंत म्हणजे त्याचं काम चांगलं आहे. काम चांगलं आहे. म्हणजे सगळ्यांमध्येच त्यांची एक पॉप्युलॅरिटी आहे. आहे. मग त्यांच्या विरोधात थांबणारा कोणता नेता दिसतोय का तुम्हाला आपल्या क्षेत्रामध्ये? आम्हाला तर अजून कोण दिसले नाही. तेवढा मोठा नेता दुसरा कोण नाही? नाही, आमचं मोठं ते महेशदादा बिराजदार. तर महेशदादा बिराजदार सारखा, आता तुम्ही खूप वर्षापासून जे पूर्ण राजकारण मध्ये आहात, तर तसला नेता कधी आपल्या पूर्ण क्षेत्रामध्ये तुम्ही पाहिलंय का? त्यांच्यासारखा कोणता? त्यांच्यासारखा आता तर आम्ही बघितलं नाही. म्हणजे कोणताही पद नसताना काम करणारा, काही कुठलंच पद नसताना काम केलेलं माणूस. तर धन्यवाद साहेब, खूप सुंदररित्या तुम्ही या ठिकाणी आपले मत मांडला. आता एक एक करून असं जे गावातील विविध लोकांशी आपण बोलूया आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बोलतो का? एक एक करून जे आपण गृहस्थांशी बोलत आहोत. तर नमस्कार साहेब, आपलं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव जीवन कुमार वाघमारे, सेवानिवृत्त शिक्षक. मग वाघमारे साहेब, गुरुजी, कसं आहे वातावरण, कसं आहे जिल्हा परिषदचं गावामध्ये? सध्या भाजपला कटाळलेलं आहे. कारण भाजप जे एक आश्वासन देत होते ते आश्वासनचं पूर्तता केलेलं नाही.
हा. हे अतिवृष्टी म्हणा, शेतकऱ्याचं म्हणा, हा. संजय गांधी निराधार योजना टिकून राहिली, लाडक्या बहिणी वगळून चाललेत. हा. त्याच्यामुळे भाजपला हा. हे कुंभारी जिल्हा प्रशासन कंटाळलेलं आहे. हा. म्हणून अहो आता ते धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, हा. पैशाचं उमेदवार बघायचं, पैसे वाटप करायचं, काय असं कॅप्चर करायला उमेदवारला दबाव आणाली. ती दबावाला आम्ही भिणारी माणसं हा. काय गरीबी आमची काँग्रेसकडून उमेदवारी माझी सोनशा, अरुणा, श्रीनाथ वाघमारे ही उभारणारी आहे. काय तरी एखाद दिवस आमच्यात आघाडी तयार झाली तरी ती उभारणारीच आहे. मग तसं जिल्हा आम्ही परिषद का पंचायत समिती? पंचायत समिती धोत्रीगण, हा. धोत्रीगणाचं आमचं गाव मोठं हा. आहे. लोक सुशिक्षित आहेत, त्यांना सगळं माहित आहे कुणाला कसं मतदान करावं, काय करायचं. त्याच्यामुळे आम्ही गाव लेवलवर प्रयत्न करावा आणि गावची आम्ही संपर्कात आहोत. आम्हाला आतापर्यंत आमच्या समाजाला म्हणा, आमच्या घराण्याला म्हणा लोक मानणारी ती. काय आम्ही काय असं बाबा आमचं खानदान राजकारणामध्ये नाही, ओबीसी पडलाय आणि ते ओबीसी दाखला आमचं ओरिजिनल आहे, डुप्लिकेट नाही. डुप्लिकेट नाही. चॅलेंज देतो मी पर्सनल ऑफिसला. मग त्याच्यासाठी आम्ही काय करणार माहिती आहे का, ओबीसी म्हणून पडलाय म्हणून आम्ही उभारलो. ओपन पडला तर गेलं असतं. काय तरी ओबीसी मधनं आम्ही भरणार आहे आणि जे ओबीसी मधनं इथं भरतील त्यांना आम्ही हे करणार आहे, म्हणजे चौकशीचा हे नोटीस देणार आहे. तर खूप सारी लोक म्हणत आहेत की काँग्रेसनं जे आहे गेल्या 70 वर्षामध्ये काहीच केलं नाही, त्यांचं योगदान काहीच नाही. तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? कशावरून म्हणता तुम्ही, कशावरून म्हणता? हे जिल्हा परिषद शाळा कोण बांधली, आरोग्य खातं कोण बांधलं, दवाखाने कोण बांधले, हे रोड कोण केले, कोण केलं, काय केलं सांगा. त्यांनी फक्त बीजेपीने समृद्धी रोड एवढेच केलेत. हे आता सध्या तुम्हाला मी सांगतो, हे मंगल कार्यालय म्हणा, काय कुठलेही मंदिर मशीद कुठलं काशी ना काँग्रेसने केलंय. उगाच त्याला गिलाव करायला ते पैसे खाण्यासाठी. हे दर्जा झाली त्या इमारतीला. अहो इंदिरा गांधी, आम्ही आमचे आई वडील इंदिरा गांधीची सुगडी खाऊन आम्हाला जगवले. ते हिने काय दिलं आम्हाला सांगा भाजपाने? काय 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 केलं सांगा. बरोबर आहे, बरोबर की नाही? अहो उद्या केंद्रातलं सरकार कधी ढासळतं का सांगता येत नाही. बरोबर की नाही? हा, केंद्रातलं सरकार ढासळलं तर खाली काय राहणार आहे? बरोबर आहे. त्यांनी काय म्हणाले, डबल इंजिन सरकार आहे ऑलरेडी, ट्रिपल इंजिन सरकार त्यांना करायचं म्हणतात. म्हणजे केंद्रात पण त्यांनीच, आपल्या ह्याच्यात पण, राज्यात पण त्यांनीच आणि जिल्ह्यात पण त्यांनीच पाहिजे म्हणतात. ट्रिपल युती करू देते नाही. आहे का अजित पवार त्यांच्या सोबत आहे का? नाहीये. एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत आहे का? नाहीये. जसं त्यांना सोय पडली तसं चालले त्यांनी, जसं सोय पडती तसं त्यांनी हे करतात, म्हणजे युत्या बनवतात. आणि सामान्य जनता काय करणार? हा, सामान्य जनता काय करणार? कुठे फिरू लागले पुढारी लोक? हा, सामान्य जनतेला कुठं तर पाहिजे का नाही त्यांना आधार? बरोबर आहे की नाही? हा, युत्या आघाड्या कोणत्या पण पक्षाच्या कोणत्या सोबत पण व्हायलेत. आता परवाच बीजेपीने अंबरनाथ मध्ये जे MIM सोबत जे हे केली युती केली होती, मग बीजेपी आणि काँग्रेसची सुद्धा युती झाली होती, नंतर जे निलंबन पण झालं. अहो त्यांचे जे काय 62-63 नगरसेवक निवडून आलेत, आज त्यांच्यावर सुनावणी आहे बिनविरोधची. त्याच्यावर स्टे येणार आहे. त्यांचा निकालाने लागलेला नाही. आणि अंबरनाथ मध्ये काँग्रेस आणि भाजप युती करते, म्हणजे युतीसाठी सत्तेसाठी आणि कोणाबरोबर चालेल, कोणाबरोबर चालेल हे जनतेला पसंत नाही. हे जनतेला पसंत नाही. त्याच्यासाठी आमची उमेदवारी आम्ही दिलेली आहे. काय जनमतातून काय तरी बी जनतेला मी हात जोडून विनंती करणार, संधी द्या. आम्ही कट्टर ओबीसी आहोत. काय तुमचं म्हणणं काय की बाबा जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे तुमचा मुद्दा? तरी बी आम्ही आमची जनशक्ती आम्हाला ताटते. कारण मतदान हे मतदानाचा असतो. काय आमच्या गावामध्ये काय पैशाची लोभी नाही, आमच्या मतदारसंघामध्ये कशाची लोभीची माणसं नाही. ती फक्त वैयक्तिक माणूस. हा, त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे ह्या धोत्री गणामधून आम्ही निश्चित विजय होणार. आमच्या धोत्रीकरांच्या विश्वासावर. आणि काय वडगाव, बिंदू, शेपनाळे, कर्जळी आणि कुंभारीचे 2 गट आहेत. मी 2 फेऱ्या केल्या. त्या दोन्ही फेऱ्यामध्ये मला उत्सुक पाठिंबा मिळालेला आहे. काय मग जिल्हा परिषदसाठी कोण आहे का काँग्रेसचा चेहरा? चाललंय आणि बैठक चालू आहे. आज चालू आहे बैठक. पहिली बैठक आता अकोलकोटला होणार आहे. आपले नवीन अध्यक्ष साहेब पाटील साहेबच आहेत ना, षटकार सर, सातलिंगा षटकार, त्यांच्याच चर्चा केली मी. तालुका अकोलकोटचे मल्लू पाटील, जमादार इकडचे भीमाशंकर जमादार दक्षिणचे काय, त्यांना पण भेटलेलं आहे. म्हणले देऊ तुम्हाला तिकीट, तुम्ही प्रयत्न करा, चालू ठेवा.
काही लोक म्हणत आहेत की काँग्रेसचं गड होतं दक्षिण आणि अक्कलकोट. बरोबर आहे. काँग्रेस जे ढासळण्यामागचं कारण हेच आहे की नेता जे 5 वर्षानंतर एकदा जिंकून आले तर 5 वर्ष दिसले नाहीत, त्यामुळे जे काँग्रेसची आता अवस्था खराब झालेली आहे. तर तुमचं काय दिसले म्हणणं? असते हा. त्या नेत्याला बीजेपीने खरेदी करून हा. घेतलं. त्याच्यामुळे काय झालं माहिती का, ते दबावपोटी दिले तिकडे नेते मंडळीला, तुमचं का रोड मंजूर करायचं नाही, तुम्हाला निधी द्यायच नाही तुमच्या गावाला. हा. असं केल्यामुळं हे नेते मंडळी भाजपकडे चालेल, भीतीपोटी चालेल. कुंभारी गटामधलं सर्वात महत्वाचं नेतृत्व काँग्रेस म्हणल्यावर आप्पासाहेब बिराजदार होते. त्यांनी सुद्धा जे पक्ष सोडून आप्पासाहेब भाजपमध्ये बिराजदार हे सध्या भाजपात येतात, त्यांचा मुलगा काँग्रेसमध्ये करायलाय. हा. काय आलं का लक्षात? म्हणजे तू तिकडे मी इकडं, म्हणजे कुणालाच थांग पत्ता लोक म्हणजे जसं पवार साहेब केले तसं. तसंच पवारसाहेब, अजितदादा, सुप्रिया सुळे, रोहित पवार काय करायलेत ना, हा. हे सुद्धा तालुका पातळीवर, जिल्हा परिषद पातळीवर हेच चालू आहे. म्हणजे तू पण सत्तेत राहा, मी पण सत्तेत हा, राहतो. तू बी सत्तेत राहा, तुम्ही बी खावा, आम्ही बी खावा. लोक जाऊ दे बोंबला 100 रुपये 200 रुपये दिल्यानंतर. असं राजकारण नको आहे आपल्याला. हा. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच मत दिलंय एका व्यक्तीसाठी, हा. का 2-2 मतं दिली नाही नाही. दिलं, नाही दिलं. एक मत द्या तुम्हाला, आम्हाला तुमचं, आम्ही कुठलेही काम करू. आम्ही काय काम करू म्हणजे आमच्या गावात पुढारी भरपूर आहेत, आमच्याशिवाय त्यांचं नडत नाही, तरी बी आमचं सहकार्य त्यांना राहील, त्यांचं सहकार्य आम्हाला राहील. एवढंच मी विनंती करतो. मी आता नाही म्हणलं तरी 20 गावांमध्ये जे इंटरव्ह्यू घेतले, हा. 20 गावांमध्ये काँग्रेस बद्दल बोलणारे तुम्ही एकटेच भेटला मला. बाकीचे प्रत्येक गावामध्ये फक्त बोलणारा BJP सुद्धा बोलतात. दबाव आहे तिथं. हा. बोलणार सुद्धा बघतात, हा. जाऊन पिन मारतात, हा. सांगतात ते आलतं गावात हा. की ते याच्या काँग्रेसमध्ये बोलाय. हा, हा. आपण भेणारे माणसं नाही, आपण कट्टर तिसरी पिढी आपली काँग्रेसमध्ये. हा. म्हणजे निष्ठावंत होतो. हे निष्ठावंत आहे, जरूर निष्ठावंत आहे. तर आपल्या देशामध्ये जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे भाई, कोण पण कोणाच्या पण पक्षाबद्दल बोलू शकते, कोणत्या पण माणसाबद्दल बोलू शकते. पत्रकाराचा कोणता धर्म पण नसतो, पत्रकाराचा कोणता काय म्हणते पक्ष पण नसतो. आम्ही सगळ्यांसाठीच काम करतो. आता बीजेपी वाल्यांसोबत बोललो, काँग्रेसवाल्यांसोबत बोललो, असं जे परत कोण शिवसेनेवाला भेटला तर त्याच्यासोबत पण बोलूया. बोला बोला बोला. तर सगळ्यांची जे मत जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. तर धन्यवाद साहेब, खूप चांगलं बोललात तुम्ही. तुमच्यासारख्या आवाज उठवणाऱ्या नेत्यांची गरज आहे, आपल्या क्षेत्रामध्ये बोलणाऱ्या लोकांची गरज आहे. तर चला आता बघूया अजून कोणते गृहस्थ भेटतात का. तिळगुळ घ्या की साहेब. हा, द्या की साहेब. एवढाच आहे बघा तो उमेदवार आहे. आम्ही जनशक्ती आहोत. कुणाला चापात होत नाही, काय नाही. धन्यवाद. तर अशाच प्रकारे चालू आहे भाई, बघूया आता पुढे कोण काय बोलतं ते. खूपच सुंदररित्या जे आहे आपण धोत्रीमध्ये आपलं पूर्ण कार्यक्रम चालू आहे. एक एक करून आपण धोत्रीमधील ज्येष्ठ नागरिकांशी, प्रतिष्ठित नागरिकांशी, चांगल्या हुद्देदार लोकांशी जे बोलत आहोत, सामान्य नागरिकांशी बोलत आहोत आणि त्यांचं पूर्ण एक मत या पूर्ण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव? माझे नाव लक्ष्मण काशीनाथ बिराजदार. मग बिराजदार साहेब, मी रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहे. तर बिराजदार साहेब, कसं आहे माहोल पूर्ण जिल्हा परिषद पंचायत समितीचा? माहोल असा आहे, माहोल बद्दल बोलायचं म्हणजे आम्ही रयत क्रांती संघटनेपासून कार्यरत असल्यामुळं आमचे नेते माननीय सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेवर त्यांची नियुक्ती झाल्यापासून आमचे शेतकऱ्यांचे काम त्यांनी विनाविलंब न थांबता फडणवीस साहेबांच्या समोर नेऊन निरसन करतात. म्हणजे आम्ही सर्व शेतकऱ्यांचं तारणहार म्हणून जगतो. तर आमचे वरिष्ठांनी जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही कार्य करणार आहे. सदाभाऊ खोत यांचा आदेश आम्हाला शिरोधारी राहील आणि सर्व शेतकऱ्यांना आम्ही तेच प्रवृत्त करणार आहे की ज्या शेतकऱ्यांकडे ज्यांनी कळकळीनं पाहतो त्यांचंच आम्ही ऐकून, तो पक्षपात काहीच नाही आमच्या शेतकऱ्याजवळ. शेतकरी फक्त शेतकरी, अनेक जातीचे आहेत, धर्माचे आहेत आमच्याजवळ, परंतु आम्ही सर्व मिळून आमचं जो नेता आहे सदाभाऊ खोत त्यांचं जे मार्गदर्शन येईल त्याप्रमाणे आम्ही काम करू. सदाभाऊ खोतांचं जे पूर्ण समर्थन बीजेपीकडे आहे, महाविकास आघाडीमध्ये ते. तर त्यांचं जे आहे आता आपल्या पूर्ण एरियामध्ये जे बीजेपीची हवा आहे म्हणून लोक सांगत आहेत. तर तुमच्या मते बीजेपीकडनं किंवा काँग्रेसकडनं कोणता उमेदवार तुम्ही पाहिलाय का? उमेदवार तर निवड करायचं आमचे सत्ताधारी आमदार आहेत सचिन दादा, आणि आम्हाला आदेश निश्चितच येणार आणि आदेशाची आम्ही वाट पाहत आहोत. आमच्यावर अन्याय होऊ नये ह्या मताशी आम्ही ठाम आहे. तर एखाद्या व्यक्तीचं नाव तुम्ही तुमच्या लक्षात आलेलं, बाबा तुम्ही एवढ्या वर्षापासून निवडणूक पाहतात, एवढ्या वर्षापासून तुम्ही पूर्ण राजकारण या क्षेत्रातलं बघत आहात, तर कोणता असा नेता आहे का, युवा असू दे किंवा जुना असू दे, जो काम करू शकतो या क्षेत्राचा? युवा नेत्यामध्ये आमचं समर्थन राहील
आपलं दरगनळीचे भाजप जिल्हा युवा अध्यक्ष महेशदादा बिराजदार हे कार्य म्हणजे चांगलं कार्य आहे त्यांचं. प्रत्येक ठिकाणी धावून जातात, शेतकऱ्यांची अडीअडचणी ऐकतात, काय असेल ते निवारण करण्यासाठी त्यांनी तत्पर हजर राहतात. म्हणून सर्व शेतकऱ्यांचं कौल महेशदादांच्या बाजूने असेल असं मला वाटतं. महेशदादा बिराजदारांचंच नाव का घेत आहेत पूर्ण क्षेत्रातील लोक? धडाडीचं कार्यकर्ता आहे म्हणून त्यांचं नाव घ्यावं लागतंय. जो सर्व घरचा काम सोडून कुठल्याही संकटाला, जो गरीब असेल अथवा नदी नाल्यामध्ये वाहून गेलेला त्यांच्या कुटुंब जर संकटात असेल तर शासनाची वाट न पाहता तो स्वतः पदर खर्चाने तिथं नेऊन त्यांचं सांत्वन करून येतो. मग अशा नेत्याला सोडून कुठं जायचं? तुमच्या गावासाठी काय विशेष काम केलंय का त्यांनी धोत्रीसाठी? सर्व माझंच गाव नाहीये, आता जिल्हा म्हणल्यानंतर सगळीकडे त्याचे दौरे चालू आहेत. आम्ही मागून म्हणजे त्यांचं वाच्यता करतो की बाबा हा माणूस किती धडपड करतो आणि देवानं लक्ष्मीनं तुला प्रसन्न पण आहे आणि दानसूर पण आहे आणि सर्व बाजूनी काय तो का गुंड नाही आणि इतकं स्वभावाने तो राहिला आहे. मोठ्यांना काका, लहानांना दादा, तम्मा ह्या भावनेतून त्यानं आपलं कामाची चालती ठेवलेलं आहे आणि त्याला यश मिळावं हीच अपेक्षा आम्ही या ठिकाणी बाळगतो. काही लोक म्हणत आहेत की त्यांना जे जिल्हा युवा अध्यक्ष याच्यासाठी बनवलंय की त्यांना तिकीट भेटणार नाही, तर याच्यावर तुमचं काय मत आहे? आता ते वरिष्ठ पातळीवर आमदार साहेबांचं काम आहे. हा, आता त्यांच्या मनातलं आम्ही कसं सांगू? हा, त्यांना एक तालुका चालवायचा आहे. हा, एखाद्या वेळेला ह्यांना सभापती करायचं असतील का? आता ते वरिष्ठांनी जे निर्णय घेतात त्याप्रमाणे त्याला जावं लागेल. आहे तो जिल्हा परिषदला योग्य आहे असं आम्हाला वाटतंय, परंतु आमच्या म्हणण्यानुसार व्हायला पाहिजे ना. पंचायत समितीसाठी तुम्ही इच्छुक आहात का? आम्ही इच्छुक होतो, पण आम्ही त्या कास्ट मध्ये मोडत नाहीये, ओबीसी मध्ये ओबीसी मध्ये येत नाही. म्हणून आम्ही निवांत आहे. जे आम्हाला आवडतंय त्यांना मतदान करायचं आणि त्यांच्याबद्दल जे सुसंस्कार आहेत त्यांनी काय पुढे जाऊन मतदान दिलं तर काय करणार आहेत हे लोकांपर्यंत आम्ही पोहोचवू. तर धन्यवाद साहेब, खूप सुंदररित्या तुम्ही आपल्या या ठिकाणी मत मांडलात. शेतकऱ्यांचा मुद्दा या ठिकाणी त्यांनी उठवला. तर शेतकऱ्यांचं जे मेन मुद्दा काय आता सध्याला आपल्या शेतकऱ्यांचा मेन मुद्दा काय क्षेत्रामध्ये? शेतकऱ्यांचा मेन मुद्दा, शेतकरी अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेलं होतं, तरी महाराष्ट्र शासनाने फुल ना फुलाची पाकळी म्हणून हेक्टरी 8,000 प्रमाणे दिलेलं आहे. तर एवढ्यावरून भरून येणारी ती गोष्ट नाहीये, तरी परंतु शासन दुर्लक्ष केलेलं नाही. आता आमची एवढी विनंती राहील, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेले आहे, तत्पूर्वी प्रधानमंत्री साहेबांनी 1 रुपयावर भरून घेत होते, त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याचे 2,000, 2,500, 3,000 रुपये गेलेले आहेत पदरातले. परंतु ते ओरिएंट कंपनी अजून सुद्धा डिक्लेअर करत नाहीये. किती नुकसान झालं, पूर्ण देश हल्ला, पंतप्रधान हल्ला, परंतु ते ओरिएंट कंपनी हलत नाहीये. याबद्दल आम्हाला त्या कंपनीचं खेद वाटतंय. त्यांनी तात्काळ याची पाहणी करून पडताळणी करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विमा अदा करावी ही अपेक्षा आमची आहे. आणि यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, तालुक्याचे आमदार असतील, बरं का, शेतकरी कृषी मंत्री असतील, या सर्वांनी मिळून या शेतकऱ्यांना ताबडतोब पीक विमा देण्यास भाग पाडावा. कांद्याचं सुद्धा वातावरण खराब झालेलं आहे यावर्षी. सगळ्याच बाबतीत, सोयाबीनच्या बाबतीत, कांद्याच्या बाबतीत, भाजीपाल्याच्या बाबतीत सगळं शेतकरी त्रस्त आहे. आता ह्यावर विचार करून जर चालले तर शेतकरी त्यांच्या पाठीशी राहिल्याशिवाय राहत. तर धन्यवाद साहेब, खूप सुंदररित्या तुम्ही आपल्या या ठिकाणी मत मांडलात. तुमच्यासोबत बोलून खूप चांगलं वाटलं. शेतकऱ्यांबद्दल बोलणारा हा दुसराच माणूस मला भेटला. 20 गावांचा मी दौरा केलेला आहे आणि या सर्व गावांमध्ये शेतकऱ्यांबद्दल बोलणारे, शेतकऱ्यांचा प्रश्न उचलणारे तुम्ही दुसरेच आहात. याच्या अगोदर वडगाव मध्ये एकटे बोलले होते आणि आज तुम्ही बोललो, तर खूप चांगलं वाटलं. तर शेतकऱ्यांचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आपला भारत देश जे आहे शेती प्रधान देश आहे, कृषी प्रधान देश आहे, ज्यामध्ये जे आहे शेतकऱ्यांचीच नाचक्की केली जाते. असा कृषी प्रधान देश आहे ज्या ठिकाणी कृषीला जे आहे काही किंमत नाहीये. तर जोपर्यंत जो आपल्या पाठीचा कणा आहे भारत देशाचा, ते म्हणजे आपल्या देशातली शेती. जोपर्यंत आपली शेती सुधारणार नाही, तोपर्यंत जे आपला देश सुधारणार नाही, तोपर्यंत जे आपल्या देशाचं जे कल्याण होणार नाही, एवढंच मी सांगू इच्छितो. आणि आपण पुढे जाऊया आणि अजून काही गृहस्थांशी बोलूया. आणि माझं आणखीन एक माहिती, मी पोलीस खात्यामध्ये 33 वर्ष सेवा केलो. माझ्या जीवनामध्ये देशाचे सर्वसामान्य नागरिक, लता दीदी पासून शंकरदयाळ शर्मा यांच्यापर्यंत पर्सनली बॉडीगार्ड म्हणून ड्युटी करण्याची मला संधी मिळाली. हे मी भाग्य समजतो. आणि खात्यातून मी
असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून सेवानिवृत्त आहे. हा. आता सेवानिवृत्तीनंतर कृषी शेतकरी संघटनेमध्ये मी कार्यरत. समाजसेवा करतात. हा, समाजसेवा. तर धन्यवाद साहेब, खूप चांगलं वाटलं आपल्याशी बोलून. तर चला पुढे जाऊया आणि उरलेल्या ग्रामस्थांशी आपण बोलू. धोत्री गावामध्ये जे आहे सगळेच नेता लोक आपल्याला भेटत आहेत. एकापेक्षा एक जे आहे या ठिकाणी वक्तव्य करणारे, एकापेक्षा एक जे आहे आपले मत मांडणारे लोक आपल्याला धोत्री गावामध्ये या ठिकाणी मुलाखत देत आहेत. आता जे आपण नागनाथ महाराजांच्या मंदिरापाशी लोकांसोबत वार्तालाप केली आणि तिथं प्रचंड प्रमाणात जे आहे जे जुने नेते होते, जे जुने कार्यकर्ते आहेत, जे खूप वर्षापासून मतदान करत आहेत, अशा लोकांशी आपण चर्चा केली. आणि आता जे आपल्याला या हॉटेल नागराज जवळ जे आहे एक युवा भेटलेला आहे, आपला विश्वाण्णा जवळगे यांचे भाचे, ह्यांचं नाव काय? सलाम बोला भाऊ, नाव काय? ओम दुर्गकर आहे. ओम भाऊ जे भेटलेले आहेत धोत्री गावचे, हे रहिवासी आहेत आणि ह्यांचं वय जे आता 20 वर्ष आहे वाटत नाही, परंतु 20 वर्षाचे आहेत. हे ड्रायव्हर आहेत, ह्यांचं जे लायसन वगैरे पण आहे आणि सेवा करत आहेत खूप साऱ्या लोकांचीही. तर एक युवा कार्यकर्ता म्हणून, एक युवा मतदार म्हणून जे आहेत त्यांच्यासोबत आपण या ठिकाणी वार्तालाप करणार आहोत. युवांचे मुद्दे काय आहेत याच्यावर आपण बोलणार आहोत आणि त्यांचं पूर्ण प्रतिक्रिया या जिल्हा परिषद पंचायत समितीबद्दल काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर भाऊ, कसं आहे वातावरण, कसं आहे पूर्ण जिल्हा परिषद पंचायत समितीचं? चांगला आहे. आता सध्याला लोक म्हणत आहेत महेश दादा चांगले आहेत म्हणून. महेश दादा काम बी लई केलेत, एक नंबर आहेत महेश दादा नेता आमच्यासाठी. म्हणजे पक्षाची हवा नाही, माणसाची हवा आहे तुमच्या मते? माणसाची आहे आता सध्याला, पण पक्षाची बीजेपी पक्ष म्हणजे हवाच आहे पहिल्यापासून. तर तुम्हाला विचारायचं होतं, किती वर्ष झालं तुम्ही मतदान करत आहात? आता किती मतदान केलं आतापर्यंत? मी आमदार इलेक्शनला एक केलो, त्याच्यानंतर केलो नाही. म्हणजे आता दुसरंच निवडणूक आहे तुमची. हा, तर महेश दादा बिराजदारांचंच नाव का घेतलं तुम्ही? लई काम केलेत. कुठं पण गावात विचारा, म्हाताऱ्यापासून लहान मुलांना विचारा, महेश दादा एक नंबर माणूस आहे. मग एक युवा म्हणून तुमचे प्रश्न काय आहेत? गावासाठी तुम्हाला काय वाटतं की बाबा गावासाठी हे व्हायला पाहिजे, युवांसाठी हे व्हायला पाहिजे असं? आता आम्हाला व्यायाम करण्यासाठी ते सगळं साहित्य पण दिलेले आहेत महेश दादा. मग याच्या पुढे असं काम केले तसंच करावं हे आमचं इच्छा आहे. मग गावातली शाळा वगैरे कशी आहे? म्हणजे ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकला त्याचं काही सुधारणा वगैरे काय करायचं आहे का? आमच्या गावातल्या शाळांना पोरांना बसायला बाकडा ते सगळं दिलेत महेश दादा. महेश दादा केलेलं सगळं काम? बघा तुम्ही शाळेत केलं. म्हणजे कोणतं पद नसताना केले त्यांनी हे सगळं? हा, आता कुठलं बी पद नाही करा, महेश दादा एक नंबर केलंय. म्हणजे शाळेसाठी काम केले, तर युवांसाठी काम केले, सगळ्यांसाठी? हा, सगळ्यांसाठी. म्हाताऱ्यापासून लहान मुलापर्यंत विचारा, महेश दादा एक नंबर माणूस आहे. मग महेश दादांसोबत तुम्ही कधी बोलला का, कधी भेटला का त्यांना? महेश दादा मी बोलतो की गावात येते, आम्ही दनाळे गेल्यावर बी बोलतो. म्हणजे संपर्कात आहेत त्यांनी सगळ्यांच्याच? आमच्या पप्पाला ओळखतात, मला ओळखतात, मला ओम म्हणतात, दादा ओळखतात. मग तुम्हाला काय वाटतं त्यांच्या विरोधात कोण नेता आहे का, दादांच्या विरोधात थांबणार? आता सध्या तर फॉर्म मध्ये कोण नाही, महेश दादा एकच नाव आहे फॉर्म मध्ये. म्हणजे वन साइड जिंकणार? हा, वन साइड येणार. त्यांच्या विरोधात कोण थांबलं तर त्याचं डिपॉझिट जप्त होईल असं वाटतंय का तुम्हाला? तसं तर आता माहोल नाही, कारण महेश दादा कुठं पण थांबू दे त्यांनी येतात, कुठं पण थांबू दे, फिक्स येतात. तर महेशदादांची जी क्रेज फक्त म्हाताऱ्यांमध्येच नाही, फक्त जुन्या मतदारांमध्येच नाही, तर असले नवीन तरुण मतदारांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहे. सगळेजण जे त्यांचंच नाव घेत आहेत. तर बघूया आता, आपलं ओम भाऊ तर खूप सुंदररित्या बोलला या ठिकाणी. आता पुढे गावामध्ये जाऊया वेशीमध्ये आणि तिथल्या लोकांची जे प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की त्यांचं मत काय आहे या पूर्ण इलेक्शन बद्दल. तर इथं जे आहे धोत्री गावामध्ये माहोल आपल्याला पाहायला भेटत आहे. भाई एकदम जबरदस्त असा समर्थन आपल्या पूर्ण रिपोर्टला भेटत आहे. गावातले प्रत्येक जण जे आपलं मत या ठिकाणी मांडत आहे, धडाडीने जे मत मांडत आहे, घाबरत नाहीत लोक. तर नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव? शेखर पाटील. मग पाटील साहेब, कसं आहे म्हणजे पूर्ण माहोल कसं आहे जिल्हा परिषद पंचायत समिती? जिल्हा परिषद पंचायत समितीचा माहोल म्हणताना आता सध्याला जे निष्ठावंत आहेत त्यांच्यावर अन्याय भाजपनं करायला येतं. मी पण भाजपचं माझे कार्यकर्ता आहे. मी सचिन कल्याण शेट्टीच्या मार्फत DPL मॅच म्हणा, तिथं सरकारी शाळेत दवाखान्यात टेबल व खुर्ची दिलेला आहे माझ्या वैयक्तिक खर्चातून. मी एका सब स्टेशन मुद्द्यावर दादाकडे गेल्या 5 वर्षापासून मी पाठपुरावा करत आलेला आहे. आता आमच्या धोत्री गावात सरकारी दवाखाना म्हणा आणि सब स्टेशन म्हणा दोन्ही मंजूर आहे, परंतु अद्यापही ते काम होईना झालंय. फक्त कागदोपत्री काम दिसायला यांचं, ग्राउंड लेवलला काही काम नाही. आता यांचं काम म्हणताना 2 काम मी आता माझ्या डोळ्यानं बघितलंय. आता 2 टर्म आहे आमदारकीचा. पहिल्या टर्म मध्ये 1 सभा मंडप आणि दुसऱ्या टर्म मध्ये 1 सभा मंडप, 2 सभा मंडप झालेत फक्त आमदार मध्ये. आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांचा सत्ता आहे.
ज्या वेळेस आम्ही जुने कार्यकर्ता होतो सिद्धरामप्पा पाटील यांचे, तेव्हा आमच्या गावात 15 ते 20 सभा मंडप झालेले आहेत त्यांच्या तेव्हावर तर सत्ता वेगळं होतं, काँग्रेसचं सत्तावर. तरी देखील त्या काळात तेवढं काम म्हणताना फक्त धोत्री गावातलं सांगलो मी, आजूबाजूचं नाही, तेवढ्या मोठ्या भरघोस निधी त्यांनी दिलेला आहे. वैयक्तिक सहखर्चातनं त्यांनी बोर देखील मारलेला आहे. तेव्हा वैयक्तिक असं रस्त्याला, शेताला जायला, रस्त्याला जायला स्वतः पदरातनं खर्च केलेला आहे. त्यांच्यासारखं नेता पुढे होऊ शकणार नाही बीजेपी मध्ये. मला असं मला मत आहे. तेव्हा पोलिंग एजंट भेटत नव्हते बीजेपीला, तेव्हापासून त्यांनी तळागाळात जाऊन कार्यकर्ते निर्माण करून तेव्हा बीजेपी वाढवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. परंतु आता सध्याचं घडी बघितलं तर बीजेपी कम काँग्रेस ज्यादा आहे तिथं. बीजेपी मध्ये बीजेपीची लोक कमी झाले, नाही. काँग्रेसची जास्त झाले. आता परवात महापालिकेचं सोलापूरचं आपण इलेक्शन बघा, जे निष्ठावंत आहेत त्यांना ऐन टायमाला डावले गेलेले आहे. ऐन टायमाला एबी फॉर्म काँग्रेसच्या पुढाऱ्यांना, आयारामांना इथं संधी भेटायला आहे बीजेपी मध्ये. नंतर निष्ठावंतांनी फक्त सतरंजी उचलण्याचं काम बीजेपी मध्ये त्यांनी ठेवलेलं आहे. तिथं त्यांना तेवढंच काम आहे. जर आपल्या गावच्या विकासासाठी मुद्दा मांडण्यासाठी आता आमच्या गावातला आम्ही शेड तयार केलेला आहे. आता आम्ही काँग्रेसकडनं त्यांचं मागणी केलेलं आहे. आम्ही बीजेपी पक्ष सोडून टाकलेला आहे. आता ज्या ठिकाणी आपल्याला मुद्दा मांडला, आता इलेक्शन आल्यावर बघू, जवळ आल्यावर बघू, असं चाललं तर विकास होत नाही. आम्हाला पण म्हणता येतं आमदारकी जवळ आल्यावर बघू, म्हणता येतं का नाही. सर्वसामान्यांचं जेव्हा वेळ येते तेव्हा जवळ आल्यावर बघू म्हणतात पुढारी लोक, आणि स्वतःच जेव्हा असतंय तेव्हा एक महिना अगोदर येऊन सांगतात आम्हाला पळापळी करा, हे करा, ते करा. परंतु ज्या वेळेस ग्राउंड लेवलला कार्यकर्त्यावर न्याय द्यायचा वेळ येते तेव्हा कुठल्याही पुढारी पुढे येत नाही. तर प्रश्न काय आहेत? धोत्री गावचे प्रश्न काय आहेत पंचायत समितीसाठी, जिल्हा परिषदसाठी? धोत्री गावात आता 2 प्रलंबित प्रश्न आहेत. सबस्टेशन म्हणा आणि आपलं काय म्हणतात सरकारी दवाखाना मंजूर आहे, ते दोन्ही मी पाठपुरावा केलो, अजूनही अद्यापही झालं नाही. त्याचं उत्तर स्थानिक आमदारांनी द्यावं, का झालं नाही, कशामुळे झालं नाही. पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार कोण आहेत काँग्रेसकडनं? काँग्रेसकडनं पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार वाघमारे म्हणून आहेत, श्रीनाथ वाघमारे. त्यांची धर्मपत्नीला त्यांनी थांबवणार आहेत. आणि जिल्हा परिषदसाठी कोण आहेत का? जिल्हा परिषदचं अद्याप ही कोण नाही. आता चालू मध्ये घडामोडीमध्ये महेश बिरादर यांचं नाव एक आहे चर्चेमध्ये. तुम्ही काँग्रेसकडनं असून पण महेश दादांचं नाव घेतात या ठिकाणी? त्यांचं काम आहे ना, ज्यांचं काम आहे त्यांनी कुठल्या पक्षातनं का असू दे, ज्यांचं काम आहे त्यांचं नाव घेण्याला काय हरकत आहे. म्हणजे एक विरोधक म्हणून तुम्ही त्यांचं या ठिकाणी कौतुक करतात. हेच महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण. 2 मिनिटं. महाराष्ट्राची ओळखच ही आहे की महाराष्ट्राचं राजकारण जे सुसंस्कृत राजकारण आहे, या ठिकाणी विरोधकांची सुद्धा इज्जत केली जाते. तर अशाच प्रकारचं जे सुसंस्कृत राजकारण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. बोला, तुम्ही बोलत होतो. जे विरोधक असू दे, कोण असू दे, ज्यांनी आता सध्याच्या घडीला आहेत त्यांचं मी नाव घ्यालो. त्यांनी काय काम केलंय का गावामध्ये? गावामध्ये भरपूर काम. त्यांनी म्हणताना वैयक्तिक आता काम करायला त्यांच्याकडे अजून कुठला पद नाही. त्यांनी वैयक्तिक जेवढं काय होईल, गणपती म्हणा, सगळ्या सणवार असू दे, सगळ्याला त्यांनी आवर्जून हिरिरीनं भाग घेतात. सामाजिक काय का असू दे त्यांनी मदत करतात, म्हणजे समाजकारण करतात ते. तर लोक खूप म्हणत होते की, शेवटचा प्रश्न आहे बाबा, लोक म्हणत होते की बाबा काँग्रेसचं जे आहे गड होतं पहिला, आपलं जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, आमदारकी खासदारकीसाठी दक्षिण सोलापूर, अक्कलकोट सोलापूर एक गड होतं काँग्रेसचं, ते पूर्ण संपुष्टात आलेले असं लोक म्हणत आहेत. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? म्हणजे काँग्रेसला आता वोट देणारी लोकच नाहीत, काँग्रेसला उमेदवार सुद्धा भेटेना असं लोक म्हणत आहेत. तर त्याच्यावर तुमचं काय मत? तसं म्हणणारे फक्त भाजपवाले लोक आहेत. आता भाजपमध्ये कोण गेले ते पण तुम्ही विचार करा ना. काँग्रेसचेच लोक आहेत की तिथे. बरोबर. तिथं काँग्रेसचे लोक जायचं कारण काय? आता आमच्या गावात 528 लीड दिले भाजप गेल्या वेळेस, आणि दर वेळेस लीड होते आमच्या गावात भाजप. तरी पण भाजप काँग्रेसच्या लोकांना घेण्याचं कारण काय? बरोबर. कुठल्या पद्धतीने त्यांनी पक्ष वाढवणार आहेत ते कळेन झालं आम्हाला. त्यांचं ध्येय धोरण काय? जुन्या कार्यकर्त्यांना डावलून त्यांनी फक्त आयारामांना त्यांच्याकडे शीट वेगळं अवेलेबल आहे, आणि जुन्या कार्यकर्त्यांना खाली पायाखाली बसवण्याचं काम भाजपनं करायलंय. आता कुंभारी गटामधून सुद्धा जिल्हा परिषदसाठी खूप मारामारी आहे. कुंभारी गटामध्ये अप्पासाहेब बिराजदार आले, तथा काँग्रेसकडचे आपले बाराचारे साहेब आहेत, आपले काय म्हणतात, खूप सारी लोक आहेत आता बीजेपी कडनं. तर तुम्हाला काय वाटतं, त्यांना तिकीट देताना काय प्रॉब्लेम होईल का? तिकीट कोण घेणार माहित नाही, परंतु कुंभारीचे तिकीट सोडणार नाही एवढं माहित आहे. कुंभारी गावची लोक सोडणार नाही. धोत्री कसं, धोत्रीचं पंचायत समिती आहे, इथं गाव आमचं एक नाही. गाव एक नसल्यामुळं कोण तिकीट मागत नाही. तिकडं कुंभारीमध्ये कोणत्या पण पक्षाचा असू दे, आमच्या माणसाला तुम्ही तिकीट द्या डायरेक्ट.
तिथं त्यांचं तसं मत आहे. इकडे प्रकट मत मानणारे कोण नाही. हा. त्यामुळे आम्ही आमचा उमेदवार तयार केलेला आहे. हा. आम्ही मैदान लढवायला सज्ज आहे. हा. कोण का असू दे समोर, आम्ही भिडाचं ताकद त्यांच्यापेक्षा आपल्यापेक्षा आहे. तर धन्यवाद साहेब, खूपच सुंदररित्या या ठिकाणी चालू आहे प्रतिक्रिया आपण लोकांची घेत आहोत. तर चला पुढे जाऊया आणि अजून लोकांशी जे वार्तालाप करूया आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करू. धोत्रीच्या भूमीमध्ये जे आहे एक असं काय तर जादू आहे की या ठिकाणची प्रत्येक व्यक्ती जे आहे एक नेताच आहे. इथली प्रत्येक व्यक्ती जे आहे आपलं मत मांडण्यासाठी धडाडून जे पुढे येत आहे आणि मी मत मांडतो असं जे सगळे लोक या ठिकाणी बोलत आहेत भाऊ. तर इथल्या मातीमध्ये इथल्या हवेमध्ये जे क्रांती आहे असं आपल्याला या ठिकाणी बघायला भेटत आहे. तर फक्त वृद्धांमध्येच नाही तर तरुणांमध्ये सुद्धा एक राजकारणाबद्दल एक रस आहे, एक आवड आहे आपल्याला हे या ठिकाणी बघायला भेटत आहे. तर असेच आपले एक तरुण मित्र सूरज भाई यांच्यासोबत आपण या ठिकाणी बोलणार आहोत. तर नमस्कार सूरज भाई. नमस्कार. तर किती वर्ष झाले आपल्याला भेटून? आता आपल्याला 3-4 वर्षापासून ओळखतो. तर सूरज भाई, कसं आहे वातावरण, कसं आहे पूर्ण जिल्हा परिषदचं? जिल्हा परिषदचं वातावरण म्हणजे आपल्या इथं कुंभारी गणात तर बीजेपीचं वातावरण आहे. हा. आधीपासून हे बीजेपीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. हम्म. आणि इथं सगळे जास्त युवक वर्ग, जुना वर्ग सगळे कट्टर बीजेपी लोक आहेत. तर मग बीजेपी कडनं कोणता चेहरा आहे का आपल्या गटासाठी? कडून म्हणजे आपल्याकडे सध्या नवीन चेहरा तर आपले महेश दादा आहेत. हो, त्यांचं कुठलंही त्यांना स्थान नसताना किंवा कुठलंही हे नसताना त्यांनी काम केलेले आहे तिथं. हा. हो, लोकांच्या मदत म्हणा किंवा कुठलंही सामाजिक कार्य म्हणा, लोकांना मदत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. युवांमध्ये महेशदादांचं एवढं क्रेज कशामुळे आहे तुमच्या मते? दादा कसं प्रत्येक गोष्टीला धावून येतात. हम्म. आपण एक कॉल केल्यावर दादा कॉल उचलतात, आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. त्यामुळे युवकांचं सगळं ओढ हे दादांकडे लागलेलं आहे. जे पक्षात असून स्थानावर असून काम करत नाहीत ते महेश दादा करू लागलेत. म्हणजे प्रस्थापितांनी जे काम केलं नाही ते कोणतंही पद नसताना त्यांनी केलं. कोणताही पद नसताना ते दादांनी केलेले आहेत. आणि पक्षाने दादांचं काम बघून हे तिकीट हे दादांनाच द्यायला पाहिजे. आता ह्याच्यावरूनच बोलतो, खूप सारी लोक असं म्हणत आहेत की बाबा महेश दादांना फक्त एक पद देऊन बसवलेलं आहे त्यांना, की बाबा त्यांनी तिकीट मागू नये असं म्हणून पद दिलंय त्यांना एक जिल्हा युवा अध्यक्ष म्हणून. तर तुमचं त्याच्यावर काय मत आहे? त्यांना भेटेल का नाही तिकीट? बरोबर आहे ना, पक्षाने असंच केलेलं आहे. दादांना एका पद देऊन त्यांना पक्षापासून आणि राजकारणापासून वंचित केलेले आहेत. तर पक्षाने पण समजून घ्यावे की खरं कार्यकर्ता लोकांमध्ये असलेला कार्यकर्ता ओळखावं आणि दादांनाच तिकीट द्यावं हे आमचं सगळ्यांची इच्छा आहे. आता कुंभारी गटामध्ये प्रचंड उमेदवार आहेत, मोठे मोठे उमेदवार आहेत. कुंभारी गाव जे मोठे आहे तिथं कमीत कमी 8-10 हजार मतदान आहे. तर तिथली लोक म्हणत आहेत आमच्याच गावचा उमेदवार पाहिजे. तर तुमचं मत काय त्याच्यावर? कुंभारी लोकांना आम्ही एवढ्या वर्षापासून ओळखतो, त्यांना निवडूनही दिलेले आहेत. एकदा जर कुंभारी गावचे निवडून इथून गेले तर परत आमच्या गावाकडे त्यांनी वळून बघत नाही. तर आम्ही तिथे गेल्यावर आम्हाला किंमत सुद्धा देत नाहीत ते लोक. त्यामुळे यावेळी आम्हाला महेश दादाच पाहिजे. कारण आम्हाला आमचं कामाचं आणि आमच्या लोकांचं हे बघावं लागतंय. त्यामुळे महेश दादा हेच उमेदवार इथं बरोबर आहेत धोत्रीसाठी, कुंभारी गणासाठी. तर पूर्ण युवकांचं असू दे, वृद्धांचं असू दे, सगळ्यांचं एक गटामत महेश दादांनाच पडेल असं वाटतं? हो, 100% आपल्या गावात लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत सगळ्यांच्या तोंडात फक्त महेश दादा आहेत. हो, आपल्या गावातच नाही, पूर्ण वळसंग आणि कुंभारी गण जे आहे अख्खा आसपास 14 ते 15 गावामध्ये फक्त महेश दादांचं नाव आहे. आणि त्यांना तिकीट भेटलं तर 100% ते निवडून येतील. जर त्यांच्या विरोधात कोण उभारण्याची कोणाची ताकद आहे का आता सध्याला आपल्या क्षेत्रामध्ये? कोणाची इकडे ताकद तर कोणाची नाही. आणि उभारले तर त्यांचे डिपॉझिट सुद्धा जप्त होईल. हो, तशी परिस्थिती आहे आता. परिस्थिती आहे. नमस्कार दादा, नाव काय आपलं? वैजनाथ चौगुले. चौगुले साहेब, कसं आहे वातावरण जिल्हा परिषदचं? बीजेपी कडनं भेटेल का दादांना तुमच्या मते? 100% भेटतो. नाही भेटले तर काय तुमचं निर्णय काय असणार पुढे? अपक्ष थांबलं तर 100% निवडून त्यांनी येणार. म्हणजे कसंही असू दे, दादा कुठे थांबतील त्यांना तुम्ही वोट देणार? 100% देणार. म्हणजे माणसाची हवा आहे तुमच्या मते? माणसाची हवा आहे, पक्षाची नाही. आता सध्या जिल्हा परिषद पक्षाचे बी आहे, माणसाचे बी, परंतु महेश दादाला 100% काय पण होऊ दे त्यांना द्यायलाच पाहिजे. द्यायलाच पाहिजे. कारण खूप सारे गावातली लोक हे म्हणालेत की आम्ही स्वतः आमदार साहेबांकडे जाऊ आणि त्यांच्या समोर अनुमोदन करू असं लोक म्हणत आहेत. तर तुमच्या गावातली लोक पण तयार आहेत का आमदार साहेबांसमोर जाऊन? सगळेजण तयार आहेत की जाऊन बाबा दादांनाच तुम्ही तिकीट द्या, आमचं गावचं पूर्ण मत त्यांना ते म्हणून? हा, दादाला द्या म्हणून सगळेजण यायला तयार आहेत. तर मग मतदान किती आहे तुमच्या गावचं टोटल? 3200 मतदान. 3200 मतदान आहेत. यावेळी वाढून 400 वाढून जवळपास 3500 पर्यंत होतील. नवीन पण वाढलेले आहेत 400-500, 3500-3600 होतील.
तुम्ही म्हटल्यासारखं बरोबर आहे. जर आमदार साहेबांनी दादांना तिकीट जर नाही दिले तरी आम्ही या भागातील वळसंगण किंवा कुंभारीगण हे दोन्ही गणातल्या सगळ्या गावातले लोक जाऊन आमदारकडे जाऊन आपण दादांसाठी तिकिटासाठी मागणी मागू. तर अशाच प्रकारचं जे क्रेज आपल्या महेशदादा बिराजदारांसाठी आपल्याला पाहायला भेटत आहे या भव्य दिव्याच्या गावामध्ये. फक्त तुम्हाला बीजेपीचेच नाही तर काँग्रेसचे, शेतकरी संघटनेचे, शेकापचे, त्यासोबत शिवसेनेचे सगळ्या गटाची जे लोक भेटतात आणि सगळेजण जे आपापलं मत या ठिकाणी मांडत आहेत. आणि माझ्या एवढ्या 20 गावांच्या सर्वेमध्ये मला या गावामध्ये आल्यापासून खूप चांगलं वाटलं की बाबा इथे लोक आपलं मत मांडायला घाबरीनात आणि आपलं मत जे आहे या ठिकाणी पूर्ण दिलखुलास पद्धतीने मांडत आहेत. आपलं प्रश्न जे आहे मांडत आहेत, आपली मागणी जे आहे आमदारांसमोर, खासदारांसमोर, लोकांसमोर जे मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर धोत्री गावचा प्रश्न काय, एक शेवट विचारतो, धोत्री गावाला काय पाहिजे, धोत्री गावचा प्रश्न काय आहे सुधारण्यासाठी? धोत्री गावाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे, त्यानंतर विजेचा प्रश्न आहे. आपल्या गावाला खूप वर्षापासून विजेचा हा एक मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्याचा. एवढे दिवस रातपाळी होता, महेशदादांनी ते संघर्ष करून फक्त शेतकऱ्यासाठी दिवसा केले. त्यांचा इथं आभार आहे खरं तर सगळ्या शेतकऱ्याकडून. खूप महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे तिथं. आपले हे 2 प्रश्न खूप महत्वाचे आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे विजेचा आणि पाणी पुरवठा, हे एक मत. आणि युवांचं काय प्रश्न आहे, युवांचं काय मुद्दा काय आहे? युवांचं पण आहे. जसं की आता सध्या हे केले तर आपलं हे करतो म्हटलं त्यांनी, सरकारने जे आपलं MIDC करणार आहेत कुंभारीमध्ये. बघू आता ते सरकारने काय ठरवतील, काय होतील. तसं युवकांचं इथं व्यवसायाचा आणि नोकरीचा प्रश्न आहे. तर अशाच प्रकारे जे पूर्ण लोक मुद्दे मांडत आहेत आपले. तर अजून पुढे जाऊया आणि या भव्य दिव्याच्या गावामधील विविध लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. एक एक करून जे आपण गावातील युवांसोबत आपण चर्चा करत आहोत. गावातील जे चर्चा जास्त करून पानपट्टी समोर किंवा चायच्या दुकानासमोरच होत असते. तर असंच आपण आपल्या नागनाथ पान शॉप जवळ बसलेलो आहोत या चर्चेसाठी. तर नमस्कार भाऊ. नमस्कार. आपलं नाव? सिद्धाराम चौगुले. मग चौगुले साहेब, कसं आहे वातावरण पूर्ण जिल्हा परिषदचा? जिल्हा परिषद वातावरण बीजेपीचं आहे सध्या. काँग्रेसचं काय अजून नियोजन चालू नाही. पंचायत समितीसाठी कसं आहे वातावरण? मग पंचायत समितीसाठी गाव लेवल हाय चांगलं वातावरण, परंतु पूर्ण जिल्हा परिषद पंचायत समिती गट जे आहे सध्या तर वातावरण बीजेपीकडे आहे. तर मग कोण नेता कोण आहे बीजेपीचा आता स्ट्रॉंग असू दे किंवा काँग्रेसचा असू दे, कोण ठरवले का तुम्ही तुमच्या मते? कोण आहे का चांगलं नेता? महेशदादा बिराजदारच आहे बीजेपी कडून. काँग्रेस कडून अजून चालू आहे, चर्चा चालू आहे अजून फिक्स नाही. तर मग मुद्दा काय आहे पूर्ण इलेक्शन साठी? मुद्दा काय असणार आहे जिल्हा परिषदचा? स्थानिक पातळीवर होणार का तिन्ही, म्हणजे वर पण बीजेपी आहे म्हणून खाली पण बीजेपी होणार? पूर्ण बीजेपीच होणार, वर बीजेपी खाली बीजेपी. म्हणजे स्थानिक मुद्दा काय नाही का याच्यामध्ये? स्थानिक मुद्दा काय नाही, म्हणजे वर बीजेपी आहे म्हणून खाली बीजेपीला वोट देणार लोक नाही. थोडेफार असते ते काँग्रेसला पण करणारे मतदान, पण कसं आहे आता सत्ता त्यांचं आहे, त्यांनी काय पण करू शकते. लाडकी बहीण आणून सगळ्या बायांना येड्यात काढू लागले त्यांनी, जेणेकरून 1,500चं 2,000 केले, 2,000 ते 3,000 केले. शेतकऱ्याचं दुनियाचा अडचण व्हायला लागलाय, शेतकरी मालाला भाव नाही. असं करून बीजेपी फक्त सत्ता मागे काय पण करू लागले त्यांनी. तुम्ही युवा शेतकरी आहात का? शेतात काय काय तुमच्या? आता शेतात कांदा आता सध्याला चला तुम्हाला 200 पॅकेट कांदा सडून पडलेला आहे. 1,500, 2,000, 5,000 असं 1,500-2,000 भाव चाललाय. 5,000 लय जास्त होते ते. 5,000ला मी पण चकित झालो. 5,000 पर्यंत आलेला आहे. पण शेतकरी काय करावं? बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी भाव कमीच आहे आता तुमच्या? प्रत्येक शेतीमालाला काय पण 0 भाव आहे. बीजेपी सरकार शेतीसाठी 0 भाव दिलेला आहे. उद्योगधंद्यासाठी तर चांगलं केलं की त्यांनी? उद्योगधंद्यासाठी 1 नंबर आहे, परंतु शेतकऱ्यासाठी बीजेपी सरकार लक्ष देणार, एवढं म्हणणं आहे आमचं. म्हणजे शेतकऱ्यांचे मुद्दे काय काय तुमच्या मते? शेतकरी मालाला भाव असावा. ते लाडकी बहीण काढून आता मजूर वाढू लागला आहे. आता बाया पण 200 जागी 300 झाले, 300 जागी 400 झाले. असून शेतकरी खर्च बाजू वाढला आहे आणि उत्पन्न बाजू कमी आहे. शेतीमालाचा भाव पण कमी आहे. तर मग महेश दादा जर जिंकून आले तर जिल्ह्याचे प्रश्न त्यांनी सोडवू शकतील का आपल्या भागाचे? जिल्ह्याचे प्रश्न कसं आहे त्यांच्या हातात असू शकत नाही. ते कलेक्टर लेवलला ते झालं, परंतु त्यांनी इथले मुद्दे मांडू तर शकतील की? मुद्दे मांडू शकते ते, परंतु स्थानिक लेवलला मांडू शकते. जिल्हा लेवल त्यांचा काय संबंध येत नाही. म्हणजे पूर्णपणे जे आहे माहोल महेश दादांचाच आहे. ते काँग्रेसचा माणूस असू दे, बीजेपीचा माणूस असू दे, शिवसेनेचा असू दे, सगळेजण फक्त महेश दादांचंच नाव घेत आहेत या ठिकाणी. तर चला अजून पुढे जाऊया आणि बाकीच्या लोकांसोबत वार्तालाप करूया.
करून जे आहे आपल्याला धोत्री गावातील लोकांसोबत बोलायला मजा येते भाई. एकदम जबरदस्त असा प्रतिक्रिया, एकदम जबरदस्त असा सहकार्य या ठिकाणी आपल्याला या गावातल्या लोकांकडून भेटत आहे. तो नमस्कार भाई, नमस्कार, अपना नाम क्या है? रुकमुद्दीन पठान है। अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम। तो रुकमुद्दीन भाई, कैसा है माहौल पूरा गाँव में? यहाँ माहौल है ना महेश दादा का है। हाँ। यहाँ पे पूरा युवा का है, हम हाँ। महेश दादा का फुल सपोर्ट. चलता है, सपोर्ट है। महेश दादा कौन से भी पैनल में खड़ेंगे, हाँ। महेश दादा का पूरा सपोर्ट है। उसके पीछे का कारण क्या है? कारण क्या है, पूरा काम करते हैं हमारा। हाँ। हम माँ बोलने के पहले काम करते हैं। हाँ. क्या कुछ भी काम कर रहे थे, हाँ। उनको पास जाने के पहले काम करते हैं। हाँ. कोई भी खेती करें दे, कुछ भी रहने दे, युवा करें दे, कुछ भी रहने दे, पहले काम करते और देखते नहीं है ये आदमी है, ये आदमी है, ऐसे नहीं देखते। हाँ। ये पैनल का वो कोई नहीं है। हाँ. मैं दादा इतना काम करते हैं। सब समाज का काम करता सब कमा समझ कर दो कैनल। है. कैलेंडर भी दे तुम ना. हाँ। तो महेश दादा को कितने साल से तुम पहचानते? महेश दादा को अभी तो भाई 3-4 साल से, उन्होंने तो हमारे से अभी वो काम का बढ़ गए। हम तो छोटे हैं, अभी मैं गाड़ी पे चलता हूँ। पूरा जो हाउर होल्डिंग घूमता हूँ मैं। हाँ. जितना हवा चल रहा है ना, सोलाब से सबसे ज्यादा चल रहा है। हाँ. और सबसे ज्यादा महेश दादा का है। तो महेश दादा अगर ठहरेंगे, उनको टिकट मिलेगा बीजेपी की तरफ से, तो उन्होंने जीतेंगे क्या? जीतेंगे ना। हाँ. कौन सा भी टिकट खड़े हुए थे, हाँ. सब जीतेंगे। हाँ. महेश दादा ना बोलते जीतेंगे। मतलब उनको पैसे बांटने की, लोगा में आने की जरूरत नहीं. क्या जरूरत नहीं है। हाँ. सब पूरा फेमस। हाँ. वो बोलने की जरूरत ही नहीं है। हाँ. कौन सा भी पैनल ठहरे थे। फक्त उन्होंने ठहरे करके मालूम पड़े थे, लोग वोट देते. हाँ देते। तो ऐसी जो है हवा महेश दादा बिराददार की जो है पूरे क्षेत्र में वैसे भाई, ऐसी इसी प्रकार से जो है सभी समाज के, सिर्फ हिंदू नहीं, सिर्फ दलित नहीं, बल्कि मुस्लिम समाज भी जो है उनके पीछे है. मुस्लिम समाज के भी लोग जो है उन्हें एक गट्टा जो है मतदान करने के लिए तैयार है. और धोत्री गांव का पूरा 3-3,500 4,000 जो भी मतदान है वो पूरी तरीके से सिर्फ महेश दादा को मिलने वाला है, ऐसा जो है भाई बोल रहे. तो शुक्रिया भाई, दुआ में याद रखो. अच्छा लगे आपसे बात करून. धोत्री गावामध्ये खूपच सुंदररित्या आपलं पूर्ण काम चालू आहे भाई. एक एक करून आपण धोत्री गावातील विविध गृहस्थांशी बोलत आहोत, विविध लोकांशी बोलत आहोत आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर नमस्कार साहेब. मी लक्ष्मण महादेव दुर्गकर. हा. मी कट्टर बीजेपीचा समर्थक आहे. हा. ज्या टायमाला सचिन दादा हा. तालुका अध्यक्ष होते, हा. त्या टायमापासून मी सचिन दादा जे सांगेल हा. ते करत आलेलं आहे. हा. मी सचिन दादाचा कार्यनिष्ठा व एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. सचिन दादांबद्दल असं काय वाटतं तुम्हाला? त्यांनी गावासाठी काय काय केलं तुमच्या? सचिन दादा हे एक आपल्या जिल्ह्यातील सगळ्यात एक नंबर आमदार आहे. त्यांनी आतापर्यंत जिल्ह्यातील सगळ्यात महत्वाचे सगळे कामं करालेत आणि आमच्या गावासाठीही खूप त्यांनी कामं केलेली आहेत धोत्रीचे. मग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी कोण आहे का गावामध्ये उमेदवार? तसं तर आम्ही परवा आम्हाला दादांना बोलवले होते. आमच्या गावातील धानप्पा दैटणे यांचा आम्ही शिफारस केलेले आहे. दादा म्हटले बघू, आम्ही सध्याला तर धानप्पा दैटण्याच्या पाठीमागं आहे. आणि जिल्हा परिषदसाठी? जिल्हा परिषद दादा जे कुणाला देईल, दादाच्या मार्गावर आम्ही आहे. दादा जे सांगेल ते करायला आम्ही तयार आहे, सचिन दादा. तर विरोधात कोण आहे का बीजेपीच्या सध्या? आता कोण माणूस आहे का? आम्ही विरोधकाचं काय बघत नाही. आम्ही बीजेपीचा एकनिष्ठ आहे. बीजेपीला कोण बे दादा उमेदवारी देऊ दे, आम्ही ते करायला तयार आहे. तर असंच जे वातावरण आपल्याला धोत्री गावामध्ये पाहायला भेटत आहे. खूपच सुंदररित्या सगळेजणांनी आपापली प्रतिक्रिया मांडलेत. तर चला निघूया पुढे आणि बघूया पुढची लोक काय म्हणतात. खूपच सुंदररित्या जे आहे धोत्रीमध्ये आपलं पूर्ण प्रतिक्रियांचा पाऊस जे या ठिकाणी पडत आहे. धोत्री गावातल्या मातीमध्ये काय जादू आहे काय माहित नाही. सगळे लोक जे या ठिकाणी धडाडीचे आहेत, सगळेच लोक जे आपली प्रतिक्रिया मांडत आहेत. तर नमस्कार भाऊ. नमस्कार. आपलं नाव? श्रीशैल. श्रीशैल भाई. तर श्रीशैल भाई, कसं आहे पूर्ण वातावरण, कसं आहे जिल्हा परिषद पंचायत समिती? आता सध्या तर चांगला आहे, पण महेश दादाला सोडून कोणाला पण दिले म्हणजे भाजपाचा अवघड आहे. मग ह्याच्या पुढे मला तर वाटतं उमेदवार मिळूच शकत नाही. मिळाला तर पण डिपॉझिट जप्त होऊ शकतं. म्हणजे महेश दादा बिराजदारांना तिकीट नाही भेटणार असं लय लोक म्हणाले. तर तुमचं त्याच्यावर काय मत आहे? नाही, त्याच्यावर आपलं यंग पिढीचा बहिष्कार आहे. दुसरं काय नाही. यांना मिळाला तर बरं, नाहीतर डायरेक्ट बहिष्कार यंग पिढीचं. तर मग
मिळावं यासाठी तुम्ही काय करणार आहोत का, प्रयत्न काय करणार आहात का? जरूर उपोषणाला बसू म्हणून हा. आपण जरूर बसू उपोषणाला. दादांच्या ऑफिस पाशी दादाच्या ऑफिस पुढे आपलं आमदारकडे जाऊ म्हणून जाऊन उपोषण बसू म्हणून आपण डायरेक्ट की बाबा आम्हाला तिकीट पाहिजेच. आपल्याला धोत्री गावाला म्हणजे ह्या भागात अद्याप तर हा. भाजपासाठी एक पण उमेदवार मिळालेला हा. हे आता नवीन चेहरा आहे, त्याला मिळावं म्हणून अपेक्षा आहे. आता कुंभारी गणामध्ये येते तुमचं गाव. कुंभारी गण ते खूप मोठं आहे आणि कुंभारी गावातलेच लोक काय म्हणतात आमच्या गावातलाच माणूस पाहिजे. आता बाराचारी साहेब आहेत, बिराजदार साहेब आहेत, मग आपले होनराव आहेत, खूप मोठे मोठे तिथं लोक आहेत. तर त्यांनी त्यांच्यासाठी जर मागितले तर त्याच्यावर तुमचं काय मत आहे? नाही, एका गावावर इलेक्शन अवलंबून नसतंय, एका मतावर पण वळू शकतंय, पण ह्या साईडला पूर्ण दादा बरोबर आहे. कुंभारी एवढ्यावर त्यांनी इलेक्शन राजकारण करू शकत नाहीत, सगळ्या गावाचं पण ऐकायला पाहिजे. म्हणजे कुंभारी एकीकडे झालं आणि बाकीचे सगळी गावं एकीकडे झाले गटातले तरी दादा जिंकू शकतील का? जरूर त्यांना टप देऊ आपण. जरूर. मग मुद्दे काय आहेत आपल्या धोत्री गावचे, एक शेतकरी म्हणून, युवा शेतकरी म्हणून, युवा उद्योजक म्हणून? नाही, आता सध्या मयदासाचं काम असं आहे, दिवसपाळी लाईट पाहिजे म्हटल्यावर जागेवर त्याने रेनगरचं लाईट आणून दिलेले आहेत आपल्याला. मग स्वतःचे स्वखर्चाने करून दिले त्यांनी, राजकारणात नसताना. कुठलं पण पद नाही, काय नाही, गावचे सरपंच नाहीत त्यांनी, तरी पण एका झटक्यात काम करून दिलेत. मग पदावर असेल तर आमचं पण जरा अपेक्षा वाढून जाईल. पदावर आल्यावर अजून काम अजून होईल काम. नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव? महेश चौगले. चौगुले. मग चौगुले साहेब, कसं आहे वातावरण? इथं तर बीजेपी आहे, दादाचं लईच हवा आहे. दादांच्या विरोधात उभारणारा कोणता नेता वाटते का तुम्हाला कुंभारी गणामध्ये? नाही नाही नाही, दादांच्या विरोधात कोण उभं राहू शकत नाही, फक्त दादाच येतो. दादांनी काय म्हणजे दादांसोबत तुमचे संबंध कसे आहेत, एक माणूस म्हणून ते कसं वाटतं तुम्हाला? दादांचं म्हणजे त्यांच्याबद्दल तुमचं मत काय, की माणूस चांगला आहे, कसं आहे? नाही, माणूस चांगला आहे ना, न सांगता काम करते. म्हणजे कसं आपलं कुठलं तरी एक काम राहिलं तर पटकन करून देतात. आता बघा, हे सोलापूर दनाळीचं रोडचं थोडं कच्चा रोड होतं, तेव्हा त्यांनी करून दिलं. त्यांनी स्वतःहून करून दिलं. आमच्या गावाचा लाईटचा प्रॉब्लेम होता, त्यांनी स्वतःहून करून दिलं. कुठला पक्षात नाही, काय नाही, तरी सुद्धा त्यांनी करून दिलं. सगळं सॉल्व त्यांनी करून दिलं. म्हणजे काम करणारा, समाजकारण करणारा माणूस आहे, राजकारण करणारा माणूस नाही. समाजकारण करणार, आणि समाजकारण करणाराच माणूस पुढे जाऊन एक चांगला नेता बनतो आणि त्याचं नाव लौकिक राहतं. मुंडे साहेब असू दे, पवार साहेब असू दे, आपले देशमुख साहेब असू दे, यांचं नाव कशासाठी आहे? त्यांनी राजकारण केलं, परंतु राजकारणापेक्षा समाजकारणाला वर ठेवलं. त्यांनी समाजाला वर ठेवलं, लोकांना वर ठेवलं, लोकांसाठी त्यांनी काम केलं. असं जे समाजकारण करणारा नेता खूप वर्षानंतर सोलापूरला भेटलेला आहे. बरोबर, महेश दादा बिराजदार. समाजकारण करणारा नेता खूप दशकांनी, खूप शतकांनी भेटत असते आणि तो नेता आपल्या सोलापूरला भेटला, हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. तर अशा नेत्याला जे तिकीट मिळावं यासाठी जे त्यांनी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. युवा पिढी जे पूर्ण त्यांच्या समर्थनामध्ये. या पुढे या की साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव? बन्नप्पा माळी. माळी साहेब. माळी साहेब, कसं आहे माहोल राजकारणाचं? चांगलं आहे वातावरण, बीजेपीचं वातावरण गावात. मग नेता कोण आहे तुमच्या मते चांगला? महेश दादा आमदार आणि सचिन दादा आमदार. महेश दादा सामाजिक कार्यकर्ते, आमदार आहे, एक नंबर सचिन दादा कल्याण शेट्टी. आणि इथं दर्गनचे महेश दादा उद्योगपती आहेत, त्यांचं काम सुद्धा आम्हाला भरपूर गावाला सहकार करतात, सर्वांच्या सुखदुःखात सामील होतात. साहेब काही केलं नाही, सत्ता नाही, पैसे देऊन तिच्या पदरचा खर्च करून लोकांना सांभाळत आहे महेश दादा. मग सचिन दादानं काम केलंय. अजून आपल्याला धोत्री गावाला रोड चालू आहे, ते अजून चालू केलं नाही. सचिन दादा मंजूर आहे, काम चालू आहे. निधी दिलाय, भरपूर निधी दिलाय गावाला, समाज मंदिर दिलंय, रोड दिलाय, अजून काम चालू आहे आणि पुढं पण अजून निधी मंजूर आहे, काम चालू आहे. सचिन दादाचं काम चांगलं आहे म्हणून सचिन दादाच्या संपूर्ण धोत्रेगाव त्यांच्या पाठीशी आहे. महेश दादांबद्दल तुमचे विचार काय आहेत? महेश दादांना योग्य न्याय मिळावा आणि त्यांना तिकीट मिळावं जिल्हा परिषद, ही आमची गावातर्फे सगळ्यांची इच्छा आहे. महेश दादांना जिल्हा परिषदेला तिकीट मिळावं आणि त्यांनी जिल्हा परिषद झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून तर धोत्रीला भरपूर काम त्यांनी करणार आहे, त्यात काही वांधा नाही. तर अशाच प्रकारचं जे पूर्ण वातावरण आपल्याला पाहायला भेटत आहे. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव? रविकांत पाटील आहे. पाटील साहेब, कसं आहे माहोल? इकडं सगळं बीजेपीच चालू आहे.
महेश दादा एकदम एक नंबर नेता आहे आपल्याकडे बीजेपीचा. असलं नेता अजूनपर्यंत युवक मध्ये कोण पण झालं नाही. आता चान्स आहे आपलं, कारण सोयी गरजा सगळं ऐकून घेतात आणि करतात पण. म्हणजे युवांमधला आपल्यासारखंच एक तळागाळातून आलेला एक नेता आहे, ज्याने जे लोकांचं काम केलेलं आहे. विद्यार्थी संघटनेमधून असू दे, कसले असू दे, त्यांनी 0 पासून त्यांनी काम केलेलं आहे. केले तर आणि पुढं त्यांना आपण पुढे पाठवलो तर आपल्या परिसर सोलापूर जिल्ह्यातले सगळ्या गावाचा विकास होणार आहे. उदाहरणार्थ IT पार्क म्हणा, MIDC म्हणा, सगळं इंडस्ट्रियल एरिया तयार होण्यासाठी महेश दादा सारखा नेत्यांना निवडून द्यावं लागतं. समाजकारण करणारा नेता वर गेला तरच समाजाचं कल्याण होतं. राजकारण करणारा नेता पुढे काम करू शकत कसं आहे, राजकारण पण चालतंय, समाजकारण, अर्थकारण, सगळ्या बाजूने तयार आहेत. एकदम पोक्त नेता आहे. तर धन्यवाद साहेब, खूप सुंदररित्या या ठिकाणी धोत्री गावातील लोक आपलं मत मांडत आहेत. सगळ्याच पक्षाची लोक आपल्याला या ठिकाणी बघायला भेटली. शेतकऱ्यांची प्रश्न आपण घेतले, विद्यार्थ्यांचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतले, या ठिकाणी जे आपण महिलांचे प्रश्न उचलले, सगळे प्रश्न जे या ठिकाणी घेतलेले आहेत आणि सगळ्या गोष्टींवर एकदम जबरदस्त असा निवेदन जे आहे या गावातील लोक देत आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार, बोला. नाव काय आपलं? सोमनाथ विभूते. विभूते साहेब, कसं आहे पूर्ण माहोल कसं आहे? माहोल तर भारतीय जनता पार्टीचा आहे, पण निष्ठावंतांना तिकीट देणं गरजेचं आहे. बाकीचं कोण बी आराम तिकीट देऊन असं माझं मत आहे. म्हणजे आयारामांनाच तिकीट भेटायला असं वाटतंय का तुम्हाला? हो, बरोबर आहे. निष्ठावंतांना आता तुम्ही बघा ना, नगरसेवकाचा आला किंवा महापालिका आला, काय झालं तुम्ही परिस्थिती. त्याने 30-30 वर्ष पक्षासाठी काबड कष्ट केलं. त्यांना तुम्ही घंटा दिला आणि नवीन आयाराम ह्या पक्षातून त्या पक्षात आले, त्यांना लगेच तिकीट दिले आणि तुम्ही आणि 30-30 लाख रुपये वाटायला दिले. मग ह्याला काय उपयोग आहे? मग पक्षासाठी झटणारा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे अशा भावनेचा मी. बरोबर. तर मग तुमच्या मते असा कोणता कार्यकर्ता आहे का जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी? नाही, पक्षानं कोणालाही उमेदवारी जाऊ दे, आम्ही पक्षाचं काम करू, पण पक्षाने एवढा विचार केला पाहिजे की पक्षानं हा निष्ठावंत कार्यकर्ता आणि जो तळागाळातल्या जनतेची कामं ऐकून घेणारा असा कार्यकर्ता कोणीही देऊ दे, आम्ही त्याचा प्रचार करू. पक्षानं दगड जरी उभा केला तर आम्ही दगडाला मतदान करणारी माणसं. फक्त अन्याय व्हायला नाही पाहिजे. अन्याय व्हायला नाही पाहिजे. मग सगळेजण जे महेश दादांचं नाव गेलं ते एक चांगलं कार्यकर्ता म्हणून. महेश दादा हा तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांचा काम करणारा नेता आहे. महेश दादांचं जिल्हाध्यक्ष करून पक्षानं पुनर्वसन केलेलं आहे. पण महेश दादांना अजून इतरांचे जे काय आपले नागरिकांचे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी महेश दादांना अजून एक संधी देऊन साधारणतः जे काही महेश दादा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदला महेश दादांना तिकीट द्यावं आणि जे काही आपले प्रभागातले जे किंवा आपल्या जिल्हा परिषद गटाचे जे प्रश्न आहेत हे महेश दादा सारखा युवा तडफदार नेता हाच प्रश्न सोडवू शकतो. त्यामुळे महेश दादांना तिकीट देण्यास कोणतीही हरकत नाही. काय काम करतो तुम्ही? मी काय नाही, माझं कॉन्ट्रॅक्ट आहे स्वतःचं. कॉन्ट्रॅक्टदार आहोत. मग बीजेपी सरकारने जे प्रचंड काम केलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरांसाठी, उद्योगधंद्यांसाठी, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, बीजेपी पक्ष काम हा सर्वसामान्यांसाठी करतो, एकटा कॉन्ट्रॅक्टदारासाठी करत नाही. देशातला जेवढा कोणता मोठा बिझनेसमॅन असू द्या किंवा देशातला सर्वसामान्य नागरिक असू द्या, हे सगळ्यांचं काम हे बीजेपी सरकार करतं. त्यांचं वाक्यच आहे सबका साथ सबका विकास. आणि जे काय आपलं ट्रिपल इंजिन सरकार आपल्याला करायचं आहे आता, म्हणजे देशात मोदी साहेब आहेत, राज्यात देवेंद्र आहेत, त्यानंतर आता आपल्या तालुक्यात सचिन दादा आहेत. जिल्हा परिषदचा अध्यक्ष सुद्धा हा भारतीय जनता पार्टीचा व्हावा आणि पंचायत समितीचा सभापती पण भारतीय जनता पार्टीचा व्हावा. त्याच्यानंतरच आपल्याला केंद्राच्या का जो काही 50, 60, 58 योजना आहेत हे सर्वसामान्यपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. तर म्हणजे तुम्ही सगळं जे पूर्ण भाजप व्हायला पाहिजे असं तुमची इच्छा आहे? हो, बरोबर आहे ना. त्याशिवाय कसं होणार? आता एका कंपनीत समजा एक मॅनेजर आहे, त्याच्या खाली एखादा सुपरवायझर आहे, त्याच्या खाली एक कामगार आहे. समजा जर तिन्ही फ्लेवरचे जर एकच असतील तर ग्राउंड लेवलचं काम हे फास्ट होतं. त्यामुळे जर आता एक खालना सुपरवायझर दुसऱ्या विचारसरणीचा, मधला एक मॅनेजर दुसऱ्या विचारसरणीचा, एमडी दुसऱ्या विचारसरणीचा आहे, तिघाची एकच कामाची पद्धत जर असेल तर फास्ट काम होतं असं माझं मत आहे. तर एकदम सुंदर असं मत या ठिकाणी भावांनी मांडलेलं आहे. धन्यवाद साहेब, तुमच्याशी बोलून चांगलं वाटलं. तर अशाच प्रकारचं जे आहे वातावरण आपल्याला धोत्री गावमध्ये पाहायला भेटत आहे. धोत्री गावच्या मातीमध्येच काहीतरी आहे अशी जादू की या ठिकाणी जे नेते लोक जन्माला येतात आणि या ठिकाणी नेतृत्व करणारे, वक्तृत्व करणारे एकदम धडाडीचे लोक जे या ठिकाणी आहेत आणि खूप सुंदररित्या आपले मत या ठिकाणी मांडत आहेत. तर चला, आता आपल्याकडे पण वेळ कमी आहे. असंच खूप सुंदररित्या तुम्ही बोललात या ठिकाणी धोत्री गावातील मी सर्व लोकांचा अजून एकदा आभार मानतो की तुम्ही जे मला तुमच्या गावामध्ये यायची परवानगी दिला आणि खूप सुंदररित्या मला आपलं
मनोगत व्यक्त केलात आणि मला समर्थन दिला त्या ठिकाणी मी यासाठी धोत्री गावच्या लोकांचा जे आभार व्यक्त करतो आणि माझ्या या व्हिडिओला जे अंत करतो. तर जर तुम्हाला ही पूर्ण व्हिडिओ सिरीज आवडली असेल, हे पूर्ण वातावरण आवडलं असेल, धोत्री गावच्या लोकांचं बोललेलं आवडलं असेल तर याला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा, कमेंट बॉक्स मध्ये आपले ओपिनियन कळवा आणि जाण्या अगोदर आमच्या चॅनलला असलेच न्यूज रिपोर्ट सर्वात अगोदर पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत अलविदा, भेटूया पुन्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.